जी मेहनत होती ती मेहनत जी खुलताबाद तालुक्याची जी दंडाधिकारी तहसीलदार गुट्टे सर आपल्यासोबत हवे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर नमस्कार. कुठेतरी बघितलं तर ते म्हणीप्रमाणे जे पडद्यामागचा जो हिरो असतो ते आज तुम्ही आहात आणि आज जो एवढा मोठा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची आज पूर्णपणे सांगता झाली आहे. यावर आपण काय सांगा? खरं तर एका व्यक्तीनं कुठलाही कार्यक्रम यशस्वी होत नाही, तर ती एक टीम वर्क असतं. आमच्याकडे आमच्या अधीनस्थ असणारे सर्व नायब तहसीलदार, पेशकार, सगळे कर्मचारी, ग्राउंडवरले सगळे मंडळ अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी यांच्यामध्ये आम्ही कामाचं एक योग्य प्रकारे विभाजन केलं आणि त्याची म्हणजे काय म्हणतात फळ म्हणजे आता हा यशस्वी झालेला कार्यक्रम आहे. त्यामुळे सगळ्या टीमचं यश असं मी मानतो. सर यामध्ये बघितलं पालन रस्ते आहे हे रस्ते पूर्ण झालेले आहे. रस्ते तर बाकी आहे. आणि यामध्ये आपला तालुका प्रथम क्रमांकावर आहे. हो, आमदार साहेबांच्या पाठपुराव्यामुळं आणि आमच्या म्हणजे फील्डवरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळं आपण इतर कुठल्याही मतदारसंघापेक्षा सर्वाधिक रस्ते अतिक्रमण मुक्त केलेले आहेत आणि मजबूतीकरण पण केलेलं आहे आणि ते वाखाणण्याजोग आहे. कारण रस्ता ही आता खूप क्लिष्ट समस्या झालेली आहे. कारण अल्पभूधारक झाल्यामुळं आणि वेगवेगळे कायदेशीर प्रश्न निर्माण झाल्यामुळं रस्ता करणे आणि त्याचं मजबूतीकरण करणे हे आम्ही चांगलं यश मानतो आमच्यासाठी. साधारणतः मागच्या 2 महिन्यामध्ये आमच्या टीमनं 50 रस्ते मोकळे केलेले आहेत आणि 33 त्याचं मजबूतीकरण पण झालेलं आहे आणि येत्या भविष्यकाळामध्ये याच्यामध्ये खूप सुधारणा होईल आणि सगळे रस्ते मोकळे करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न आता जी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे या कर्जमाफी संदर्भात वेगवेगळ्या जे शेतकऱ्यांना अडचणीला सामोरं जावं लागत आहे. आताच बघितलं तर आमदार साहेबांनी देखील सांगितलं आहे 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आहे ती कर्जमाफी पूर्णपणे 100% शेतकऱ्यांना मिळणार आहे. यावर आपलं काय? काही तांत्रिक चुकांमुळे जर पोर्टलवरील रकमेत फरक असेल तर आपल्या सरळ सूचना आहेत. KYC करा, तुमचं अकाउंट क्लोज म्हणजे होऊन जाईल. तो जे कर्ज खातं आहे ते क्लोज होऊन जाईल. बाकी त्याच्यात कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही. ज्या छोट्याशा समस्या असतील की जे फार्मर ID मॅच होत नाही त्याच्यासाठी शासनानं स्वतंत्र तक्रार देण्यासाठी सांगितलेलं आहे. आमच्याकडे AR ऑफिस ज्याला आपण सहाय्यक निबंधक म्हणतो त्यांच्याकडे कक्ष पण केलेला आहे. त्या समस्या नोंदवून त्याच्या धोरणात्मक जे निर्णय असतील ते शासन स्तरावर होतील. ज्या इतर समस्या सोडवल्या जातील त्यासाठी तहसील कार्यालय किंवा महसूल आणि सहाय्यक निबंधक हे आम्ही सक्षम आहोत. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.